स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख सहकाऱ्यांची बैठक आम्ही आजपासून सलग 5 दिवस त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्याला राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, मी अध्यक्ष म्हणून आणि मंत्रिमंडळातील आमचे सर्व ज्येष्ठ सहकारी उपस्थित राहत आहेत। आज प्रामुख्याने मराठवाडा विभागाची बैठक त्या ठिकाणी धाराशिव वगळता झाली। या सर्व बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका, ग्रामीण छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, परभणी महापालिका, परभणी ग्रामीण, हिंगोली जिल्हा, लातूर महापालिका, लातूर ग्रामीण, नांदेड महापालिका, नांदेड ग्रामीण आणि बीड या सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांची बैठक त्या ठिकाणी झाली। आमचे मंत्री त्या ठिकाणी बाबासाहेब पाटील होते, धनंजय मुंडे होते, विधिमंडळातील सर्व सहकारी उपस्थित होते। प्रत्येक जिल्ह्यामध्ये नव्याने सहभागी झालेले माजी आमदार आणि पक्षाचे सर्व स्तरावरील पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी कथित केली। राज्यपातळीवरती युतीच्या संदर्भातला जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असेल अशी सर्वांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली। काही ठिकाणी महायुतीमध्ये काही पक्षांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थोडीफार सापत्यतेची वागणूक निधीच्या वाटपाबाबतीमध्ये होती आहे अशी जरूर त्यांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केली। परंतु एकंदरीत महायुती म्हणून जे धोरण ठरलेलं आहे त्याची सुद्धा माहिती प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी दिली आणि मग आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नगरपालिका निहाय, जिल्हा परिषद गट निहाय नेमकी काय काय स्थिती असू शकेल या संदर्भातला एक आराखडा आम्ही त्यांच्याकडनं त्या ठिकाणी मागितलेला आहे। मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठवाड्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीची कामगिरी करेल। काही विवक्षित जिल्ह्यापुरता होत्या, तो काय महत्त्वाचा भाग नाही, कारण अशा तक्रारी अशा परस्परांच्या बाबतीमध्ये असू शकतात, तो भाग महत्त्वाचा नाही। आगामी येणाऱ्या निवडणुकीला सर्व शक्तीने ताकदीने आपल्याला सामोरं जायचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान आहे ते अधिक बळकट करायचं आहे, पण त्याचबरोबर ती महायुती म्हणून सामोरं जात असताना वेगवेगळ्या जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती काय ते आम्ही त्यानिमित्ताने समजून घेतलं। वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवरती महायुतीमध्ये त्या जिल्ह्याचे पक्षाचे प्रमुख मतं मांडत आहेत, ही वस्तुस्थिती काय आम्ही कोणी नाकारत नाही। उद्याही समन्वय समितीची बैठक संध्याकाळी 6 वाजता बोलवण्यात आलेली आहे। त्याला मी उपस्थित राहीन, हसन मुश्रीफ असतील, बावनकुळे साहेब असतील, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, शंभूराज देसाई आहेत, उदय सामंत आहेत। आम्ही त्यावेळेला ही जी काय वेगवेगळ्या स्तरावरती चर्चा होती आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विचारविनिमय करणार आहोत आणि त्याच्यातून एक धोरण म्हणून महायुतीचं धोरण उद्या आम्ही त्या ठिकाणी निर्णयास्पद येऊ आणि आवश्यकता वाटली तर या तिन्ही नेत्यांच्या जवळ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याजवळ आम्ही चर्चा करू। आज तरी माहिती म्हणून आम्ही सामोरं जायचं नक्की केलेलं आहे, परंतु मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक नगरपालिकानिहाय, प्रत्येक विधानसभा मतदारसंघानिहाय वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे। पहिल्यांदाच आम्ही लोकसभेला एकत्रितपणाने लढलो, पहिल्यांदाच विधानसभेला आम्ही एकत्रितपणाने लढलो। इतके वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमची वेगवेगळी राजकीय भूमिका असल्यामुळे आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये लढत आलो। मग शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला आम्ही आणि काँग्रेस वेगवेगळे लढत आलो। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित असताना सुद्धा ते वेगवेगळे लढत आले। त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे, त्याचाच आढावा आम्ही घेतो आहोत। तो आढावा समन्वय समितीमध्ये पण चर्चा केली जाईल आणि त्याच्या संदर्भामध्ये अंतिम नेत्यांच्या जवळ सुद्धा चर्चा होईल।
स्वाभाविकपणाने आता जे ऐकायला मिळतं त्याच्यामधून नगरपालिकेच्या निवडणुका ह्या दिसत आहेत। मला माहीत नाही की निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, जिल्हा परिषदच्या पण आहेत, आणि जी अंतिम यादी मतदारांची प्रसिद्ध करण्याचा GR किंवा त्या संदर्भातली घोषणा निवडणूक आयोगाने केली त्याप्रमाणे आता नगरपालिकेच्या बाबतीमध्ये अंतिम यादी झाली, जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये आता अंतिम यादी ही आता लवकरच होईल, आणि महापालिकेच्या बाबतीमध्ये तसं कुठं अजूनही आले नाही। त्यामुळे आत्ता निवडणूक आयोगाने जे अंतिम यादी मतदारांची नक्की करण्याचं नक्की केलं त्याप्रमाणे नगरपालिका सुरुवातीला दिसते आहे। मला माहीत नाही, मी परत पुन्हा तेच बोलतो आहे, नंतर जिल्हा परिषद दिसते आहे। त्यामुळे स्वाभाविकपणाने उद्याच्या चर्चेमध्ये ज्या लगेचच निवडणूक आहेत त्या बाबतीमध्ये चर्चा होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वच्छपणाची भूमिका मांडली की याच मतदार यादींच्या धरून लोकसभेची निवडणूक झाली, याच EVMच्या मशीनमध्ये लोकसभेची निवडणूक झाली, त्यावेळेला त्यांना यश मिळालं, त्यावेळेला दुबार मतं, EVMमधला दोष, याच्यापैकी कुठल्याही अवाक्षराने महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याने एकही शब्द काढल्याचं माझ्या तरी आठवणीमध्ये नाही। विधानसभेला सुद्धा सामोर जात असताना मतदार यादी प्रत्येक राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना निवडणूक आयोग मोफतपणाने देत असतं, त्याची छाननी करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो। प्रत्येक राजकीय पक्षाचे BLO प्रत्येक मतदान केंद्रावरती नेमले जात असतात, आणि प्रत्येक मतदान केंद्रामध्ये प्रत्येक उमेदवारांचा हा मतदार प्रतिनिधी त्या ठिकाणी असतो। त्याच्यामुळे दुबार मतदान होतं आहे का, चुकीचं नाव आलं आहे का, ही सगळी छाननी करण्याचा अधिकार प्रत्येकाला राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाने घटनेने त्या ठिकाणी दिला गेलेला आहे। पराजय झाल्याच्या नंतर पराजय ज्याला पचवता येत नाही त्यावेळेला अनेक गोष्टी सामोरे होतात। यादीच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने सुद्धा स्पष्टता दिली, त्या निवडणूक आयोगाच्या स्पष्टतेमध्ये यादीची छाननी करण्याचं त्याने आदेशित केलेलं आहे। त्यावेळेला प्रत्येकजण तक्रार करू शकतं। आजही एकच बाब, आजही आपल्याला माहिती आहे की यादी प्रसिद्ध झाल्यावर हरकत आणि सूचना देण्याचा अधिकार त्याला कालावधी निवडणूक आयोग देत असतं। त्यावेळेला अभ्यासपूर्ण पद्धतीने जर का आपापल्या पक्षांनी भूमिका मांडली असती तर आज कदाचित ते बोलण्याची पाळी आली नसती। सर, पण एकीकडे सत्तेतलेच आमदार किंवा सत्तेतलेच नेते मंडळी या सगळ्या दुबार मतदार किंवा मतदार घोळाच्या संदर्भात आवाज उठवताना पाहायला मिळतात। संजय गायकवाड असतील किंवा इतर आमदार असतील, हे सत्तेतलेच आमदार हेच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। एकीकडे शिंदेने देखील आपल्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना सांगितलं की या सगळ्या मतदार याद्या ज्या आहेत त्या प्रत्येकाने तपासून घ्याव्यात, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना आपल्याला सामोरं जावं लागतं। त्यामुळे तुम्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांना या सगळ्या संदर्भात काही सूचना दिल्या त्या तपासून घेण्याच्या? स्वाभाविकपणाने ना, ज्या वेळेला बूथनिहाय संघटन बांधलं जातं त्या बूथनिहाय संघटना बांधत असताना जसं 50 प्रमुख नेमला जातं 100 मतांच्या मागे एक, त्याच्यातला अर्थ तोच आहे की त्या मतदार यादीमध्ये आलेले मतदार आहेत नाही आहेत, त्यांचं दुबार नाव आहे किंवा ते आज मयत झाले तरीसुद्धा नाव आहे, ही सगळी छाननी करणं अपेक्षितच असतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नियमितपणाची भूमिका राहिली की संघटनेने बूथनिहाय आपली कमिटी स्थापन करावी, आणि बूथनिहाय कमिटी स्थापन करत असताना बूथवरती मतदारांची जी यादी येते त्याची छाननी करावी असा अभिप्राय आहे। आज आम्ही तशापैकी सूचना दिल्यात, हा एक भाग झाला। मतदारांची यादी येणं हा एक भाग। आता विधानसभेची मतदारांची यादी आणि नगरपालिकेच्या प्रभागाची यादी याच्यामध्ये फरक होतो। एखाद्या आता माझ्या रोहा शहरामध्ये 16 बूथ आहेत, पण आता यावेळेला 20 जागांच्या वरती निवडणूक लढली जाणार आहे। त्यामुळे बूथनिहाय असलेली मतदारांची यादी प्रभागनिहायच्या यादीमध्ये ती स्प्लिट होणार आपोआपच। अशा वेळेला ती यादी सलग आहे की कशी आहे ती तपासणी प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी ती सजगतेने पाहावी अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे, कारण प्रभाग निवडताना निवडणूक आयोगाने काही गाईडलाईन दिले आहेत। उत्तरेपासून दक्षिणेकडे जाताना किंवा रस्ता असेल, नदी असेल तर कशीच भौगोलिक संलग्नता असावी अशा गाईडलाईन दिल्यात। त्या गाईडलाईनच्या आधारे
प्रभाग पडलेत की नाही आणि यादी झाले की नाही हे पाहण्याचं काम प्रत्येक राजकीय पक्षाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा आज तशापैकी सूचना कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. आशिष शेलार असं म्हणतात की जाणीवपूर्वक मुस्लिम मतदारांच्या मुस्लिम जे दुबार मतदार आहेत त्यांची यादी जाहीर केली जाते. मराठी आणि हिंदू अशा मतदारांची यादी ही महाविकास आघाडी आणि मनसेकडनं जाहीर करण्यात आली. एक असं आहे की आशिषजींनी या संदर्भातला महाविकास आघाडीच्या किंवा मनसेच्या नेत्यांनी जी काय जाहीर केली असेल त्याचा त्यांनी पूर्ण अभ्यास केला असेल, मला माहीत नाही. मी स्वतः या बाबतीतलं नेमकी काय कालचा सत्य का असत्य मोर्चा निघाला मला माहीत नाही, कारण मी माझ्या लोकसभा मतदारसंघात या ग्रामीण भागात होतो. रात्री उशीर आलो नाही, सकाळपासून या बैठकीमध्ये मी त्या ठिकाणी व्यस्त आहे. माझी स्वतःची भूमिका आहे की एका बाजूला ते काम वेगवेगळे नेते मंडळी वेगवेगळे पक्ष करत राहतील. आम्ही प्राधान्य दिलं की संघटनेच्या कामाला अधिक लक्ष केंद्रित करावं. शेवटी या गोष्टीची माहिती घेऊन उद्या या बाबतीमध्ये बोलेन. तुमच्या महिला प्रदेशाध्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील त्यांच्या राजीनाम्याची सध्या मागणी खूप होताना पाहायला मिळते. खरं तर संपदा मुंडे डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून हे सगळे राजकारण होताना पाहायला मिळत आहे. तुमच्याच पक्षाच्या नेत्या गोपाली डोंगरे पाटील त्यांच्याकडे देखील राजीनाम्याची मागणी केली जाते. पक्षाने वरिष्ठ पातळीवरती याची गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. सर, अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा जो आहे तो दिला जात आहे. राष्ट्रपतीची भूमिका आगामी निवडणुकीसाठी कसं असणार आहे, स्पेसिफिक बीड जिल्ह्यासाठी काय नेमकं आहे? बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा या संदर्भात पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपापली मतं त्या ठिकाणी मांडलीत. ती सगळी मांडलेली मतं त्यांना पुढच्या काही कालावधीमध्ये दिलेले आम्ही संघटनेच्या दृष्टिकोनातून दिलेले कार्यक्रम याचा आढावा ज्या वेळेला प्रत्यक्षात निवडणुका होतील त्यावेळेला पक्षाचा कोर ग्रुप बसून करेल आणि मग त्या संदर्भातला अंतिम निर्णय त्यावेळेला होईल. त्याच वेळेला पॅरलली घटक पक्षाशी मित्र पक्षांची सुद्धा चर्चा आम्ही सुरू करण्याचं नियोजित केलेलं आहे. प्रकाश सुर्वे